बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 परिषदेआधी सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह मुलाखत moneycontrol.com ला दिलेली आहे। या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताची भूमिका महत्त्वाची असून G20 मुळे भारताची ताकद वाढते असं म्हटलंय। त्याचबरोबर तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी नागरिक हीच आपली ताकद असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। G20 मुळे भारताचं सामर्थ्य वाढलं असून वैश्विक समस्यांचं निराकरण गरजेचं आहे। जगात भारताच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व असून आमच्या G20च्या भूमिकेला जागतिक समर्थन असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। वसुदैव कुटुंबकम ह्या G20चा सिद्धांत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंतप्रधानांची ही एक्सक्लुझिव्ह आणि पहिली डिजिटल मुलाखत moneycontrol.com या साइटवर प्रकाशित करण्यात आली आहे। नेमकं या मुलाखतीमध्ये काय म्हटलंय ते पाहूया। तर पंतप्रधान मोदींना नेमके काय प्रश्न विचारण्यात आले होते आपण ते देखील पाहूयात। जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा भारतात G20 साठी तुमची दृष्टी काय होती आणि त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं, जर तुम्ही G20 साठी आमचं ब्रीदवाक्य पाहिलं तर ते आहे वसुदैव कुटुंबकम, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य। हे G20 अध्यक्षपदाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन योग्यरित्या दर्शवतं। आपल्यासाठी संपूर्ण ग्रह एका कुटुंबासारखा आहे। कोणत्याही कुटुंबात प्रत्येक सदस्याचं भविष्य प्रत्येक सदस्याशी खोलवर जोडलेलं असतं, म्हणून जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण एकत्र प्रगती करतो। कुणालाही मागे न ठेवता पुढे। हे सर्वज्ञात आहे की गेल्या 9 वर्षांमध्ये आपण आपल्या देशात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या पद्धतीचा अवलंब केलेला आहे। प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि विकासाची फळं शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आमच्या या प्रयत्नाला जगभरात मान्यता मिळालेली आहे। जागतिक संबंधांमध्ये देखील हेच आमचे मार्गदर्शक तत्व आहे। सबका साथ आपल्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या सामूहिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्र आणणं। सबका विकास प्रत्येक देश आणि प्रत्येक प्रदेशात मानव केंद्रित विकास करणं। त्यानंतर सबका विश्वास त्यांच्या आकांक्षा ओळखून प्रत्येक भागधारकाचा विश्वास जिंकणं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर सबका प्रयास प्रत्येक देशाच्या अद्वितीय सामर्थ्याचा आणि कौशल्याचा वापर जागतिक हितासाठी करणं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसरा प्रश्न विचारण्यात आला। युद्धाच्या आणि मोठ्या भूराजकीय अनिश्चिततेच्या काळात तुम्ही जागतिक नेत्यांचं स्वागत करत आहात। आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाला इतर देश कसे प्रतिसाद देत आहेत? त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलंय की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक क्षेत्रांमध्ये जग भारताच्या प्रगतीकडे लक्षपूर्वक पाहत आहे। जागतिक गुंतवणूकदारांनी देखील दरवर्षी FDI मध्ये विक्रम निर्माण करून भारतावर आपला विश्वास दाखवला। आम्ही गरीब आणि असुरक्षित लोकांच्या गरजांची काळजी घेतली। जगातील सर्वात मोठ्या लस मोहिमेमध्ये 200 कोटी डोस मोफत देण्यात आले। आम्ही 150हून अधिक देशांमध्ये लस आणि औषधं देखील पाठवली। गेल्या 9 वर्षात जगाने हे देखील पाहिलंय की भारत विविध उपक्रमांद्वारे विविध देशांना एकत्र आणण्यास इच्छुक आहे, जसं की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती। जेव्हा आम्ही G20 साठी आमचा अजेंडा मांडला तेव्हा त्याचं सर्वत्र स्वागत झालं, कारण प्रत्येकाला माहित होतं की आम्ही जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करण्यासाठी आमचा सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोन आणू। जेव्हा जागतिक नेते मला भेटतात तेव्हा 140 कोटी भारतीयांच्या विविध क्षेत्रातील प्रयत्नांमुळे ते भारताविषयी आशावादानं भरलेलं असतं। त्यांना खात्री आहे की भारताकडे देण्यासारखं बरंच काही आहे असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं। त्यानंतर तिसरा प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आला। देशभरात G20 कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत। हे G20चं लोकशाहीकरण करण्याच्या अभिनव कल्पनेबद्दल तुम्ही कसा निर्णय घेतला? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यासाठी दिल्ली विशेषतः विज्ञान भवनाच्या पलीकडे जाण्याचा नेहमीच विचार केला। आम्ही हे देखील पाहिलं आहे की परदेशी नेत्यांचे दौरे देखील मुख्यतः राष्ट्रीय राजधानी किंवा इतर काही ठिकाणांपुरते कसे मर्यादित नसतील। तत्कालीन जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी बंगळुरू इथे आयोजित केलं होतं आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे
यांनी वाराणसीला भेट दिली। पोर्तुगीज राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांचे गोवा आणि मुंबई इथे यजमानपद होतं। हीच भावना तुम्हाला आमच्या G20 अध्यक्षपदात देखील पाहायला मिळेल। आमच्या G20 अध्यक्षपदाच्या समाप्तीपर्यंत सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील 60 शहरांमध्ये 220 हून अधिक बैठका झाल्या। अंदाजे 125 राष्ट्रातील 1 लाखांहून अधिक सहभागी भारताला भेट देतील आणि आपल्या देशातील 1.5 कोटींहून अधिक व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत। कोणत्याही उपक्रमाच्या यशात लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं आम्हाला वाटतं, असं मोदींनी म्हटलं। त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला, G20 राष्ट्रांमध्ये भारत स्पर्धात्मक आणि अगदी भिन्न हितसंबंध कसे एकत्र जुळवून आणतोय? त्यावर मोदींचं उत्तर ऐकूया। प्रत्येक देशाचे स्वतःचे हितसंबंध असतात हे वास्तव आहे, म्हणून समान उद्दिष्टांवर एकमत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। संवादासाठी वेगवेगळी मंच आणि व्यासपीठ ही यासाठी जागा आहेत, तर नवीन जागतिक व्यवस्था बहुध्रुवीय आहे। प्रत्येक देश दुसऱ्या देशाशी काही मुद्द्यांवर सहमत असतो आणि इतरांवर असहमत असतो, तर हे वास्तव स्वीकारल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय हिताच्या आधारे पुढे जाण्याचा मार्ग तयार केला जातो। भारतही तेच करतोय। आम्ही जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचं घर आहोत हे वास्तव आहे। भारत आणि विविध देशांमधला दुवा म्हणून ते भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रसारात प्रभावशाली आणि महत्त्वाची भूमिका बजावतात। आज नैसर्गिक संसाधनं आणि पायाभूत सुविधांवर दबाव वाढतोय, अशावेळी शक्यता योग्य आहे आणि या संस्कृती विरुद्ध जगानं ठामपणे उभं राहणं अत्यावश्यक आहे असं मोदींनी म्हटलं। त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भारताची G20 साठी सुधारित बहुपक्षीयतेसाठी दृष्टी तुम्ही स्पष्ट करू शकता का? त्यावर मोदींचं उत्तर ऐकूया। ज्या संस्था काळानुरूप सुधारणा करू शकत नाहीत, त्या भविष्याचा अंदाज घेऊ शकत नाहीत किंवा त्यासाठी तयारी करू शकत नाहीत। आतापर्यंत आम्ही संस्थांबद्दल बोललो, मात्र या पलीकडे जाऊन व्यक्ती, समाज, संस्कृती आणि सभ्यता यांच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। व्यापार आणि पर्यटन, क्रीडा आणि विज्ञान, संस्कृती आणि वाणिज्य, प्रतिभा आणि तंत्रज्ञानाची गतिशीलता यासारख्या मार्गांद्वारे जनतेशी संपर्क वाढवणं, विविध राष्ट्र, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे दृष्टिकोन यांच्यात खरी समज निर्माण करेल। जर आपण लोककेंद्रित धोरणावर लक्ष केंद्रित केलं तर आज आपल्या जगाचे एकमेकांशी जोडलेलं स्वरूप शांतता आणि प्रगतीसाठी एक शक्ती बनू शकतं, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं। आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या मुसद्देगिरीचा एक उल्लेखनीय घटक म्हणजे भारत जगातील जवळजवळ प्रत्येक देशांचा मित्र आहे, जे दुर्मिळ आहे। आज G20 मध्ये भारत हा ग्लोबल साऊथचा जागतिक विश्वासार्ह आवाज आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यावर मोदींचं उत्तर ऐकूयात। प्रदेशातील विविध देशांशी भारताचे संबंध दृढ होण्यामागे अनेक घटक आहेत। अनेक दशकांच्या अस्थिरतेनंतर 2014 मध्ये भारतातील जनतेनं विकासाचा स्पष्ट अजेंडा असलेल्या स्थिर सरकारला मतदान केलं। या सुधारणांमुळे भारताला केवळ आपली अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कल्याणकारी वितरण बळकट करण्यासाठीच नव्हे, तर विविध क्षेत्रांमध्ये जागतिक समाधानाचा भाग बनण्याची क्षमता देखील मिळाली। अवकाश असो किंवा विज्ञान, तंत्रज्ञान असो किंवा व्यापार, अर्थव्यवस्था असो वा पर्यावरण, भारताच्या कृतींचं जगभरात कौतुक होतंय। जेव्हा जेव्हा कोणताही देश आमच्याशी संवाद साधतो तेव्हा त्यांना माहित होतं की ते एका महत्त्वाकांक्षी भारताशी संवाद साधतायत, जो त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्यासोबत भागीदारी करू पाहतोय। आपला जागतिक स्तरावरचा ठसा सर्व प्रदेशांमध्ये वाढला आणि अगदी एकमेकांना शत्रू म्हणून पाहणारे देश देखील आपल्याशी मैत्रीपूर्ण बनले। G20 सह प्रत्येक मंचावर भारत ग्लोबल साऊथ देशांची चिंता मांडतोय। आम्ही G20 चे अध्यक्ष बनताच आम्ही व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट आयोजित केली, ज्यानं हे स्पष्ट केलं की ज्यांना जागतिक चर्चा आणि संस्थात्मक प्राधान्यक्रमातून वगळलं गेलंय त्यांच्या समावेशासाठी आम्ही एक आवाज आहोत। आफ्रिकेसोबतच्या आमच्या संबंधांना आम्ही अनेक वर्षांपासून महत्त्व दिलंय। G20 मध्ये देखील आम्ही आफ्रिकन युनियनच्या समावेशाच्या कल्पनेला गती दिलेली आहे आणि आमचा G20 बोधवाक्य स्वतःचं असं सांगतो, कोणत्याही कुटुंबात प्रत्येक सदस्याचा आवाज महत्त्वाचा असतो आणि जगासाठी ही आमची कल्पना आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळानं तब्बल पाऊण तास चर्चा केली। यावेळी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील मंत्र्यांनी केला।
जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत। आणखी 4 दिवस द्या, मात्र GR द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। दरम्यान शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगेंसोबत चर्चा करणार आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होते। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि या संदर्भात आज मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात। मराठा आरक्षणावरून सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, वर्षावर नेमकी काय खलबत रंगली, काय अपडेट? काल आपण पाहिलं असेल तर मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मध्यस्थी आपल्याला यशस्वीरित्या पार पडू शकली नाही। आज 12 वाजता मंत्रालयामध्ये सर्व मंत्रिमंडळाची बैठक आहे। या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होते, या संदर्भात काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बरं तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे गटाकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे। तर मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे। आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता राजभवनात जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाचं ऐकायला हवं होतं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिलेली आहे। शिष्टमंडळानं जरांगे यांची मनधरणी केली, मात्र ती अपयशी ठरली। समाजाच्या भल्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी देखील ऐकायला हवं होतं। चर्चेची दारं अजूनही बंद झाली नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 1 महिन्याचा कालावधी मागितलेला आहे सर्व तांत्रिक बाबी पूर्तता करण्यासाठी, आणि तेवढा कालावधी 30 दिवसाच्या पुढे 31वा दिवस आम्ही घेणार नाही असाही शब्द दिलेला आहे। मला असं वाटतं की मनोज पाटील जरांगे यांनी ऐकायला पाहिजे होतं आणि तेवढा माननीय मुख्यमंत्र्याचा मान ठेवायला पाहिजे होता। समाजाचं भलं करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी ऐकावं लागतात व चर्चेची दारं काही बंद झाली नाहीत, ओपन दारं आहेत, चर्चा अजूनही होऊ शकते। जालन्यामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत। दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 7 ते 20 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश देण्यात आले। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी आदेश लागू करण्यात आलाय। 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, जालन्यातील आंदोलनाचे कोल्हापूरमध्ये पडसाद पाहायला मिळत आहेत, बंदी आदेश लागू करण्यात आलाय, काय अपडेट?
जालना इथं घडलेल्या घटनेनंतर आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा विविध प्रकारची आंदोलनं, बंदी, गावबंदी अशा पद्धतीची कृत्य आहेत ती होताना आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. आपल्याला माहितच आहे की अजित पवार यांची सभा आहे ती कोल्हापूरमध्ये 10 तारखेला होणार आहे आणि या सभेपूर्वी सुद्धा अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांना आहे तो या ठिकाणी विरोध केला जातोय, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा आदेश घेऊनच तुम्ही कोल्हापूरला या, अन्यथा तुमच्या गाड्यांच्या खाली आम्ही उड्या मारू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा कोल्हापुरातल्या आंदोलकांनी दिलेले. त्यामुळे विविध प्रकारची आंदोलनं आहेत ती कोल्हापूरमध्ये येत्या काळामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि प्रशासनाने कलम 37 अन्वये हे जिल्ह्यात 20 सप्टेंबर पर्यंत आहे तो बंदी आदेश लागू केलेला आहे. या बंदी आदेशा दरम्यान आंदोलनं, उपोषण, मोर्चा या सगळ्या प्रकारची जी कृत्य आहेत ती करता येणार नाहीत. एकूणच प्रशासनाने या सगळ्याला या कलम 37 अन्वये आता बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे हा बंदी आदेश 20 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे आणि ह्या आंदोलन होऊ नये किंवा अशा प्रकारनं कोणत्याही पद्धतीच्या तीव्र भावना व्यक्त होऊ नये यासाठी प्रशासनानं आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता मराठा समाज या बंदी आदेशाला झुगारून कशा पद्धतीने आंदोलन करते किंवा त्या बंदी आदेशाला विरोध करते का ते आता पाहणं महत्वाचं असणार आहे. खरंय. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पिकं देखील करपू लागली आहे. जळगावमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळींवर व्हायरसची बाधा झाली होती आणि त्यात 7 तालुक्यांमधील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनानं या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000ची मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं केळी उत्पादकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसात गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईमध्ये आढळून आलेत आणि याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. मुंबईतील कुर्ला येथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळलेला आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत. दरम्यान 19 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निमवर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कायम आहे. मुंबई शहरातील रस्ते दुरुस्तीची तब्बल 400 कोटींची कामं अद्यापही सुरू झाली नाहीत आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली. परिणामी महानगरपालिका प्रशासनानं आता रस्त्यांची उर्वरित कामं लवकरात लवकर हाती घेण्याचं ठरवलंय. पावसानं ओढ दिल्यानं आता ऑक्टोबरपर्यंत न थांबता तातडीनं काम हाती घ्यावीत असे आदेश रस्ते विभागानं संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांना दिलेले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात अडथळा बनलेली 32 बांधकामं हटवण्याची तयारी मुंबई पालिकेनं केलेली आहे. या बांधकामांपैकी व्यावसायिक स्वरूपाची 19 अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई आज हाती घेण्यात येणार आहे. तर पात्र ठरलेल्या 4 कुटुंबियांना पर्यायी घरं दिली जाणार आहेत. उर्वरित 9 निवासी बांधकामांचं काय करायचं याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. बीड शहरात मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकलं, मात्र रात्रीच्या वेळी तिथून 64 जनावरं चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना हाताशी धरून विक्री केल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास देखील टाळाटाळ करत असून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पुण्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करण्यात येईल असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत आणि या उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाले असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला योग्य रूप देण्यात येते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.
मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय। पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत। या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सह-आयुक्त डी गंगाधरण यांनी सांगितलेलं आहे। मुंबई पालिकेनं आता मालमत्ता करवाढ करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। पालिका कायद्यानुसार दर 5 वर्षांनी होणारी करवाढ गेल्या 3 वर्षांपासून झाली नाहीये आणि त्यामुळे 2023-25 साठी ते करवाढ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। ही दरवाढ 15% पर्यंत होण्याची शक्यता असून दर निश्चितीसाठी पालिकेनं सनदी लेखपालाच्या नियुक्तीसाठी निविदा मागवलेल्या आहेत। मात्र या दरवाढीला विरोध होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होते। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आहे आणि याच संदर्भात आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन मध्यस्थी केली आहे। मात्र आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असं सांगून जरांगे पाटील यांनी त्यांना आणखी 4 दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील असं सांगितलंय। दरम्यान आजही सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात। मराठा आरक्षणावरून सरकारची ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केलेले प्रयत्न थोडक्यात कमी पडले, पण महायुती सरकार मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत भाजप खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलंय। तर मराठा आरक्षणाचं विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा यामधून मार्ग कसा निघेल याबाबत सरकारला मदत करावी असा टोला रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांना लगावलाय। काल सुद्धा आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे दोघं उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी सुद्धा या संदर्भातली सगळी माहिती की आरक्षण कसं कसं कोणत्या टप्प्यात दिलं जाणार आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे आणि सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। आणि मी पण आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की कोणत्याही राजकीय पक्षाने याच्यामध्ये राजकारण न आणता समाजाला कसा न्याय मिळेल या अनुषंगाने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। राष्ट्रवादीनंच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली। भाजपसोबत असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं हा फोडाफोडीचाच प्रकार होता अशी टीका देखील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे। दुसऱ्यांचा पक्ष फोडणाऱ्यांना आता स्वतःचा पक्ष फुटल्यावर जनतेत जाण्याची गरज वाटू लागली असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावलाय। फोडाफोडीचं राजकारण तर त्यांनी सुद्धा केलेलं होतं। आज वेगळं काय, आधी सुद्धा त्यांनी त्यांचा जो सहकारी होता अलायन्स पक्ष हा काँग्रेस होता, सेना नव्हतं। मग त्यांनी सेनासोबत जाऊन तर आघाडी करून तर सरकार स्थापन केलंच होतं, तर आम्ही वेगळं केलं तर त्याच्यात काय। पुढची बातमी पाहूयात। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित चित्रफित प्रकरणी एका मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन ही तक्रार केली होती। तर या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संपादक आणि एका यूट्यूबर विरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबई पालिकेने आता मालमत्ता करवाढ करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। पालिका कायद्यानुसार दर 5 वर्षांनी होणारी करवाढ गेल्या 3 वर्षांपासून झाली नाही आणि त्यामुळे 2023 ते 2025 साठी करवाढ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। ही दरवाढ 15% पर्यंत होण्याची शक्यता असून दर निश्चितीसाठी पालिकेने सनदी लेखपालाच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्यात। मात्र या दरवाढीला विरोध होण्याची शक्यता आहे। दरम्यान 500 चौरस फुटांच्या मालमत्तांना हा नवीन नियम लागू नसेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे।
तर महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये आपण एक नजर टाकणार आहोत 10 सेकंद 10 बातम्यांवर। 10 सेकंद 10 बातम्या, प्रायोजक धानुका। माथेरानमध्ये पर्यटकांचं खास आकर्षण असणार